महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आई एकविरा यांना मानाचा मुजरा करून या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि सर्व प्रेक्षक मायबाप यांचं मनापासून हार्दिक स्वागत करतोय। उत्कर्ष क्रिकेट क्लबच्या वतीनं सर्वांचं मी मनापासून स्वागत करतोय आणि विनंती करतोय मैदानाच्या आतून ज्या हायटेन्शनच्या वायरी गेल्यात त्याला लागून जर का एखाद्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपला तर तो फलंदाज बाद दिला जाईल। समोर आपल्याला पाहायला मिळतंय टॉवरच्या बाजूला झाड दिसते, त्या झाडाला जर का चेंडू लागला तर षटकार दिला जाईल, हेही तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो। आणि मैदानाच्या चारही बाजूला आपल्या या ठिकाणी अतिशय जबरदस्त मैदान पाहायला मिळतंय। तर बघतो आपण या ठिकाणी सुरुवात या ठिकाणी पाहायला मिळते सलामीचा गोलंदाज मिथुन, सलामीचा गोलंदाज मिथुन आणि इथे मात्र पहिला चेंडू जातोय, जबरदस्त स्ट्रोक। इथे मात्र सुरुवातच दमदार बघायला मिळते कारण पाहायला मिळतोय षटकार। जबरदस्त सुरुवात डोनल पोरजी आणि राकेश पोरजी हे दोन फलंदाज सलामीची जोडी आपल्याला बघायला मिळते दानसर संघाची। इथे मात्र पहिला चेंडू या ठिकाणी पाहिला होता, पहिला चेंडू षटकार आला होता, दुसरा चेंडू मात्र या ठिकाणी गुडलेनच्या स्पॉट वरून चेंडूला उसळी देण्यात आली, पंचांकडून वॉर्निंग देण्यात आली। पहिल्या बाउन्स या ठिकाणी पहिली वॉर्निंग देण्यात आली आहे पंचांकडून या गोलंदाज मिथुनला। बघूयात इथे मात्र पुन्हा एकदा दमदार फटका, यावेळेस मात्र चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध हा जातोय तिसऱ्या चेंडूवर आलेला चौकार। फलंदाज डोनाल्ड पोरजी याची कारण आपण बघतोय जबरदस्त सुरुवात त्यानं आखली आहे। इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटनं चेंडू मारण्याचा प्रयत्न केलाय, यावेळेस चेंडू येईल मिड विकेटच्या रिजन मध्ये, थोडीशी या ठिकाणी फंबल आपल्याला बघायला मिळते या क्षेत्ररक्षकाचा। तोपर्यंत मात्र आपण पाहतोय 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत। या दुहेरीनिशी आपण बघतोय धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या तब्बल 12। 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय, 4 षटकांचा सामना, 1 षटक पॉवर प्लेचं बघायला मिळतंय। पॉवर प्लेच्या या षटकामध्ये आपण बघतोय लॉंग ऑफ आणि मिड विकेट असं 2 क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या बाहेर बघायला मिळतात, परंतु त्या उलट या ठिकाणी पाहतोय आपण हा चेंडू मात्र सरळ दिशा दाखवले चौकाराची, चेंडू जातोय फाईन लेगच्या रिजन मध्ये चौकार। आई बसली मंदिराला मंगळवाराचे गोदिसाला नवारा केले काही भो अंगाला मंगळवाराचे। जबरदस्त या ठिकाणी फॉर्म मध्ये आपल्याला बघायला मिळतंय डोनाल्ड पोरजी, कारण मॅन ऑफ द सिरीज आंबे गावाच्या ठिकाणी जी स्पर्धा झाली होती त्या ठिकाणी मात्र आपण बघितलं होतं मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला खेळाडू होता। असं म्हटलं जातं की तुम्हाला यश आजच चॅम्पियन झाली होती दानसर संघ आणि आपण बघतोय असं म्हणतात की यश मिळवणं सोपं असतं परंतु ते टिकवणं कठीण असतं। या ठिकाणी यश तर मिळालं होतं परंतु ते टिकवण्यासाठी घेतली जाणारी मेहनत, घेतले जाणारे प्रयत्न, घेतला जाणारे संघर्ष या ठिकाणी पाहायला मिळतो तो दानसर संघाच्या बाजूने। परंतु कोपरोली संघाने विचार करायला पाहिजे, पहिल्या षटकाचा पॉवर प्लेचा खेळ होता, नाणेफेकीचा कौल जिंकला। बाईज आहे का, लेग बाईज आहे। आणि प्रेक्षक मायबापांना विनंती असेल की जे हायटेन्शनचे आपण टॉवर लागलेले दिसतात तर त्या टॉवरच्या खाली कृपया कोणी बसू नका, कारण कटआउट्स आहेत, चुकून कदाचित तुम्हाला जर का शॉक लागला तर मी विनंती करेन हायटेन्शनच्या टॉवरच्या आजूबाजूला तुम्ही आपण कृपया बसू नका। तुम्हाला मैदानाच्या चौबाजूला भरपूर जागा आहे आणि तुम्ही त्या ठिकाणी बसू शकता। तर बघतो पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय, धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या तब्बल 17। डोनाल्ड पोरजी त्यानंतर राकेश पोरजी ही जोडी आपल्याला पाहायला मिळते, परंतु दुसरा षटक गोलंदाज या ठिकाणी जशी सुरुवात झाली चरणची, परंतु चरणने खराब सुरुवात केली आपण बघतोय, स्वैर चेंडूने सुरुवात केली आहे। इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, आता मात्र आपल्या उंचीचा पुरेपूर वापर करतोय, गुडलेनच्या स्पॉट वरून चेंडूला उसळी देण्याचं काम केलं होतं मागच्या चेंडूवर जास्त उसळी मिळाली होती, परंतु या चेंडूवर चांगला चेंडू, 17 धावा आतापर्यंत अंकित झालेत। डोनाल्ड पोरजी मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी आजच्या दिवसामध्ये ठरलेला हा खेळाडू, काय जबरदस्त खेळ त्यानं केला होता आंबेगावच्या स्पर्धेमध्ये।
आणि इथे मात्र आपण बघतोय चेंडूला स्कूप करण्याचा प्रयत्न केला होता. दिलशानची आठवण या फटक्यामध्ये करून देण्याची प्रयत्न होता, परंतु चेंडू बॅटचं नातं जुळलं जात नाहीये. परिणाम बघतो आपण या ठिकाणी. निर्धाव चेंडूची सांगता, धावफलकावर धाबा ते 18 धाबा धावफलकावर. या ठिकाणी मात्र जबरदस्त वेगाने चेंडू टाकला होता. चेंडूचा वेगच इतका होता की जसा चेंडू बॅटवर आला त्यानंतर मात्र खेळपट्टीवरच घरंगळत राहिला. आणि या ठिकाणी आपण बघतोय स्वतःच्या फॉलोमध्ये जरी दमदार क्षेत्ररक्षण केलं तरी मात्र एक धाव या ठिकाणी मिळते. ती राकेश आणि डोनाल्ड या दोघांना एक धाव जमा होती ती संघाच्या खात्यामध्ये. धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या तब्बल 18 बिनबाद 18. एकही गडी न गमावताना जबरदस्त सुरुवात बघायला मिळते ती धानसर संघाची. आमंत्रण मिळालं होतं ते फलंदाजीचं. अशा परिस्थितीत आपण बघतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून 19 धाबा 19 धाबा. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. दुसऱ्या धाब्यासाठीची तुतू मयमय, परंतु या ठिकाणी सांगितलं जातं दोन फलंदाजामध्ये ताळमेळ चुकला की धावबादची संधी निर्माण होते. इथे मात्र पहिला गडी गमावला जातोय धानसर संघाचा. हॅलो. तर बघतो आपण या ठिकाणी धानसर संघ जबरदस्त फॉर्म मध्ये आजच्या दिवशी शृंखला जिंकली होती. आणि किरवलीचे आमचे नील पाटील यांच्या वतीनं धानसर संघासाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. तर त्यांनाही आम्ही शुभेच्छा देऊयात. दोन्ही शुभेच्छा देऊयात कारण आपण पाहतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 20 धाबा. आणि पहिला गडी बाद झाला. थोडासा ताळमेळ चुकला आणि पहिला गडी बाद झाला तो धानसर संघाचा. इथे मात्र आपण पाहतोय आडव्या बॅटनं मारण्याचा निर्धार केला होता, परंतु चेंडू बॅटचं नातं जुळलं जात नाहीये. आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता बघायला मिळते. कोपरोली विरुद्ध धानसर असा हा सामना प्रेक्षकांना बघायला मिळतोय. दोन्ही संघ मातब्बर संघ आहेत, तुल्यबळ संघ आहेत. दोन्ही संघामध्ये चुरशीची लढाई नक्कीच बघायला मिळेल. परंतु बघतो आपण या ठिकाणी इथे मात्र दांडी गुल केली आहे आणि अशा परिस्थितीत मात्र दुसरा गडी बाद झालाय तो या षटकामध्ये. तर एकूणच आपण बघतो एलईडी बेल्स या ठिकाणी चमचमत्या बेल्स या ठिकाणी जशा चमचमल्या त्यानंतर आपण पाहिलं दुसरा गडी बाद झाला. बाद झालेला फलंदाज संयोग पोरजी. आता मात्र नवीन फलंदाज तुषार पोरजी नवीन फलंदाज आपण बघतोय या ठिकाणी मैदानाकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. ब्रोंट एकरमॅन या ऑस्ट्रेलियन मेकॅनिकल इंजिनियरनं खऱ्या अर्थाने या एलईडी बेल्सचा शोध लावला होता. आपण बघितलं होतं 2015 नंतर बऱ्याचशा ठिकाणी त्या एलईडी बेल्सचा वापर करण्यात आला होता. आणि आपल्याला पाहायला मिळालं होतं सुरुवातीला त्या एलईडी बेल्स बनवण्यासाठी तब्बल 25 लाख रुपये खर्च केला होता. परंतु जसं चायनाचं मार्केट आलं त्यानंतर मात्र 3-4 हजार देखील त्या मिळायला लागल्या. आपण बघितलं होतं महेंद्रसिंग धोनीनं या ठिकाणी त्या एलईडी बेल्स आणि स्टम्प्स मागितले होते. 2015ला वर्ल्ड कप मारला तर मात्र ब्रोंट एकरमॅननं त्यांना सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला या बेल्स आणि स्टम्प तुम्हाला गिफ्ट करू. परंतु बघूयात तसेच बेल चमचमते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाल्या. बाद झालेला फलंदाज संयोग पोरजी. त्यानंतर आता मात्र तुषार पोरजी आणि डोनाल्ड पोरजी ही जोडी खेळपट्टीवर. परंतु नवीन गोलंदाज अभय इथे मात्र अभय या ठिकाणी आपण बघतोय जबरदस्त सुरुवात केली होती डोनाल्ड पोरजीनं. आपण पाहिलं होतं सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये असं वाटलं होतं वादळ आणलं होतं षटकार चौकाराचं. त्यानंतर असं वाटलं होतं की कदाचित
धावसंख्येचा एक मोठा डोंगर उभा केला जाईल, परंतु दुसरं षटक चरणनं काय जबरदस्त षटक फेकलं दुसऱ्या षटक, कारण दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3 धावा खर्ची केल्या. एक महत्वाचा मोहरा टिपला गेला, एक सांघिक स्वरूपानं आणि एक स्वतःच्या गोलंदाजीवर. परंतु त्यानंतर आता मात्र कमबॅक करणं गरजेचं असेल ते मी म्हणेल दानसर संघाला. बघूयात 20 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळतात. आमचे भाई मस्कर एक उत्कृष्ट समालोचक त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं मनापासून स्वागत. परंतु या ठिकाणी पाहिलं जात आहे निर्धाव चेंडूची सांगता डोनाल्ड पोर्जीच्या माध्यमातून केली जाते. चेंडूला मात्र प्रत्येक चेंडूला तुम्ही सीमारेषे पलीकडे नेऊ शकत नाही. कधी कधी वेट अँड वॉचचं क्रिकेट तुम्हाला खेळायला पाहिजे. परंतु बघूयात दोन फलंदाजामध्ये सल्लामसलत तर झाली. आता मात्र पुढच्या चेंडूवर काय घडेल. उभय एक जबरदस्त गोलंदाजी करतोय. अभयचा हा गोलंदाज जबरदस्त मिश्रित गोलंदाजी पाहायला मिळते. कधी इनस्विंग तर कधी आउटस्विंग. मागचा चेंडू आपण बघितला होता, चेंडूला थोडासा टप्पा खाली ठेवला होता. यावेळेचा चेंडू आपण पाहिला, चेंडूला थोडासा बाहेरच्या दिशेला वळण घेतणारा चेंडू टाकला. आणि आता मात्र थोडीशी निराशा आपल्याला पाहायला मिळते ती दानसर संघामध्ये. पुन्हा एकदा तशाच परिस्थितीमध्ये हा चेंडू, परंतु यावेळेस पंचांनी या चेंडूला दंडित केलंय. चेंडूला सांगितलं या गोलंदाजाला की हा चेंडू मात्र खराब टाकला जातोय. आपण पाहतोय या स्वैर धाबेनं धावफलकावर धाबा अंकित झाल्या. आपण बघतोय आमचे पंच सुनील माळी, त्यानंतर अतुल माळी, बऱ्याचशा मैदानावर त्यांचा पंचांचा अनुभव पाहायला मिळतो. आमच्या परिसरातील MCA ची परीक्षा पास झालेले. या ठिकाणी आपण पाहतोय फेक केली होती, परंतु दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाबही पूर्ण आणि तिसऱ्या धाब्यासाठीचा हा संघर्ष पूर्ण होईल का. आणि तिसरी धाबही पूर्ण या ठिकाणी बघायला मिळते. जिथे एकच धाव मिळणार होती तिथे मात्र 3-3 धावा बघायला मिळत आहेत. म्हणूनच तर म्हणतात ना की नवरा नवरीमध्ये जर का ताळमेळ चांगला असेल, संवाद चांगला असेल तर त्यांचा संसार 50-55 वर्ष टिकतो. परंतु जर का संवाद तुटला तर मात्र पहिल्या दुसऱ्या वर्षातच त्यांचा संसार तुटतो. तशाच पद्धतीने क्रिकेटचा खेळ मित्रांनो, खेळपट्टीवर 2 फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ असेल, संवाद असेल तर एक मोठी भागीदारी, एक मोठी धावसंख्या नक्कीच बघायला मिळते. आणि तशाच पद्धतीने ताळमेळ पाहायला मिळाला तो या 2 फलंदाज डोनाल्ड आणि तुषार या जोडीमध्ये. इथे मात्र जबरदस्त फटका, या चेंडूला मात्र सरळ भिरकावून दिलाय. दिशा दाखवले मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार. पोर्जीच्या माध्यमातून पाहायला मिळाला हा. या षटकारांना मात्र धावसंख्येला आकार मिळतोय 30 धाबा. 30 धाबा. इथे मात्र सरळ बॅटनं धाबा येत होत्या. काय गरज होती. प्रेक्षकांना प्रश्न पडला असेल की एक वेगळ्या पद्धतीचा फटका खेळण्याची, परंतु फलंदाज आहे. कारण आपण नेहमी म्हणतो की पेरू खाताना आपण विचारतो की गोड आहे की नाही, आणि घरी आल्यावर मात्र त्याला मीठ लावून खातो. तशाच पद्धतीने मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे. तुम्ही कितीही सांगा की फलंदाजांना असं खेळलं पाहिजे, तसं खेळलं पाहिजे, परंतु फलंदाज आपल्या मनाचे फटके नक्कीच खेळत असतो. तशाच पद्धतीने या ठिकाणी पाहिलं सरळ बॅटने या ठिकाणी मिड विकेटच्या डोक्यावरून एक जबरदस्त फटका लगावला होता. परंतु नंतर रिव्हर्स अटेम्प्ट केला, परंतु तो रिव्हर्स अटेम्प्ट या ठिकाणी जिवारी लागला असं मी म्हणेन. कारण निर्धाव चेंडूची सांगता त्या चेंडूवर पाहायला मिळाली. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. धावफलकावर धावा अंकित झाल्या त्या तब्बल 30 गडी बाद झाले. ते 2 पहिला गडी बाद झाला रोशन पोलची, ज्यानं धावा जमा केल्या होत्या 1. त्यानंतर सहयोग पोर्जी, माफ करा, सहयोग पोर्जी 0 धावा करून बाद झाला. आणि गोलंदाजीचं विश्लेषण बघायला गेलं तर जबरदस्त गोलंदाजी. पहिलं षटक थोडंसं मागडं आलं होतं मिथूनचं 17 धावांचं. त्यानंतर दुसरं षटक चरणनं काय कमबॅक केलं, 3 धावांचं षटक फेकलं. आणि आता मात्र आपण पाहिलं असेल तिसरं षटक फेकलं ते अभयनं 10 धावांचं. आणि अशा परिस्थितीत आता मात्र शेवटचं स्लॉगवरचं षटक कोण फेकेल. निखिल म्हात्रे. शेवटचं षटक निखिल म्हात्रेच्या हातामध्ये. जमलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय. आता मात्र पंचांचा इशारा मिळतोय. हा चेंडू स्वैर चेंडूचा इशारा मिळतोय, कारण आपण पाहतोय चेंडूला बाउन्स जास्त मिळाला होता. आणि अशा परिस्थितीत आपण बघतोय पहिला चेंडू स्वैर टाकला जातोय. रोडपाळी संघ आला असेल तर त्यांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. तसेच उत्कर्ष सावळा टॉस साठी यायचा इकडे.
यावेळेस मात्र पुन्हा एकदा थोडीशी दिशाहीन गोलंदाजी बघायला मिळते. आपण पाहतोय एका चांगल्या गोलंदाजीची अपेक्षा निखिल मात्रेकरवी केली जात होती, परंतु ती या ठिकाणी आपण जसं पाहिलं पहिला चेंडू खराब, त्यानंतर दुसरा चेंडूही खराब. धावफलकावर धावा मात्र या ठिकाणी उंचावल्या जात आहेत. धावफलकावर धावा आपण पाहतोय तर तब्बल 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी दानसर संघाने आतापर्यंत जमा केलेत. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर फलंदाजीचं आमंत्रण स्वीकारल्यानंतर इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू मात्र वेगाने जाईल कारण आउटफील्ड खूपच फास्ट आहे. हा चेंडू मात्र जातोय सरळ सीमा पार. जाबा धावफलकावर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आमचे डीजे ऑपरेटर प्रणित म्हात्रे, आमच्या उत्कर्षाचे सदस्य देखील आहेत, त्यांच्या माध्यमातून बऱ्याच या ठिकाणी यावेळेस पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आर्या पार, चेंडू जातोय सीमा पार, चौकार. विचारातून चारित्र्य कळतं तशाच पद्धतीने तुम्ही किती मोठे क्रिकेटर आहात ते तुमच्या फलंदाजीतून तुमच्या खेळातून पाहायला मिळतं. एक जबरदस्त खेळ, कारण आजच्या दिवशी मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला हा खेळाडू डोनाल्ड पोर्जी तेच यश तेच सातत्य पुन्हा एकदा आपल्या खेळीतून दाखवताना आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता. बघूया धाव घेण्यासाठी प्रयत्न केलाय, परंतु इथे मात्र स्वतःची आत्महत्या केली आहे. गडी बाद होतोय डोनाल्ड पोर्जी. फलंदाजी आवडली असेल तर जोरदार टाळ्या वाजवायच्या. या फलंदाजासाठी काय जबरदस्त फलंदाजी त्यानं दाखवली, चौफेर टोलेबाजी त्यानं केली. आपण पाहिलं असेल एक षटकार त्यानंतर तब्बल 4 चौकाराची इनिंग त्यानं खेळली. काय जबरदस्त खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नवीन फलंदाज राहुल मैदानाकडे गेलाय नॉन स्ट्राईक एंडला आपण बघतोय, परंतु एका षटकाराच्या साह्याने खेळणारा तुषार मात्र या ठिकाणी ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. तुषारनं स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे, कारण त्याला माहिती आहे माझ्या मनगटामध्ये ताकद आहे. आणि इथे मात्र तुषार याच्या खेळीचा अंत आपल्याला पाहायला मिळतोय. पल्ली तसेच उत्कर्ष सावळा संघाचा संघनायक त्यांनी यायचा आहे. तर या स्पर्धेचा नियम एक कंपल्सरी चेसिंग असणार आहे मित्रांनो. नाणेफेकीच्या कौलावर कोणताच तुम्हाला निर्णय, फक्त तुम्हाला नाणेफेक जिंकल्यानंतर एकच निर्णय घ्यायचा आहे की फिल्डिंग करायची की बॅटिंग करायची. आणि कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग
या टुर्नामेंटचा नियम आहे. तर मी विनंती असेल सर्व संघांना की या नियमाचा पालन करायचं. आणि आपण बघतोय तब्बल धाबा जमा झाल्या धानसर संघाच्या 41-42 धाबांची गरज. मी विनंती करेन रोडपाली संघाच्या संघनायकाला. हॅलो, रोडपाली संघाला शेवटचा पुकार. हॅलो, जर उशिरा आला तर आपल्याला पेनल्टी लावण्यात येईल, याची नोंद घ्यायची आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय कोपरोली संघाला, ज्या कोपरोली या टीमला ज्याने पॅक केलं ते आमचे उमेश ठाकूर. त्यांना देखील विनंती असेल की आपण या मंचावरून स्थानापन्न व्हायचे. आपले मनापासून स्वागत. कारण आपण बघतोय कोपरोली संघाचे खऱ्या अर्थानं पॅकर आजकाल बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत आहेत. कारण आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून छोट्या छोट्या संघांना एक मोठं प्लॅटफॉर्म मिळतं. ते आमचे उमेश ठाकूर, त्यांचे आम्ही मनापासून स्वागत करतो. आणि सलामीची जोडी प्लीज पाठवायची आहे कोपरोली संघ. उमेश ठाकूर, आपलं मनापासून स्वागत. आपल्याला विनंती असेल की आपण या मंचावरून स्थानापन्न व्हायचं आहे. आणि रोडपाली संघ, आपल्याला विनंती असेल की आणि उत्कर्ष सावळे संघाचे खेळाडू आपले ड्रेस परिधान करून यायचं आहे. ट्रॅक टी शर्ट आणि शूज परिधान करून आपण यायचं आहे. तर आपण पाहतो या ठिकाणी दुसरा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. एका बाजूला असेल उत्कर्ष सावळे, दुसऱ्या बाजूला असेल रोडपाली. हे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध आपल्याला झुंजताना संघर्ष करताना बघायला मिळतील. आणि पहिला सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. उद्घाटन झाल्यानंतर पहिला सामना एका बाजूला कोपरोली संघ, दुसऱ्या बाजूला आपण बघतोय धानसर संघ. हे दोनही संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. सावळे गावचे माजी उपसरपंच आदरणीय संदीप माळी यांना विनंती आहे, आपण सुद्धा व्यासपीठावर यायचं आहे. चला पंच, सामना चालू करा. म्हणजे भाई मस्कर त्यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांना विनंती असेल की आमच्या समवेत आपण जोडले जाल. कारण आपण बघतोय तेही एक जबरदस्त समालोचक आमच्या रायगड क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत आणि नारपोली विभागातील एक जबरदस्त समालोचक. तर मी विनंती करेन, सावळे संघाचा संघनायक आलाय का? आणि रोडपाली संघाचा संघनायक तर यायचं आपण विनंती करेन आमच्या तर मी विनंती करेन आमचे पीए वाळी कोचिंगचे फायर फायटर आमच्या विनंतीस मान देऊन ते कोचिनवरून इथे आलेले आहेत. फायरचे ऑफिसर आहेत. त्यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते रोडपाली वर्सेस उत्कर्ष सावळे संघाचं नाणेफेक करायचं आहे. आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी टॉस केला जाईल. आपण पाहतोय आमचे नितीन माळी त्या ठिकाणी जोडले जातील. सामना सुरू करायचा पंच. इथे टॉस केला जाईल, सामना सुरू करायचा आहे पंच. आपण हॅलो, अच्छा अच्छा, टॉस विन उत्कर्ष सावळा संघ झालेला आहे. काय रणनीती असेल आपली?
आम्ही कमीत कमी 50 ते 60 धावा काढण्याचा प्रयत्न करू. चांगली बॉलिंग आहे सावली संघाची, तरी आम्ही प्रयत्न करू 60+50+ असे धावा करण्याची. ओके, दोन्ही संघांना आमच्या आयोजकांच्या वतीने आम्ही शुभेच्छा देत आहोत. धन्यवाद. नक्कीच या ठिकाणी आमचे सचिन माध्यमाळी त्यांचं आगमन झाले, त्यांचं मी स्वागत करतोय. तर बघतोय दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात, परंतु या ठिकाणी खराब सुरुवात झाली. आपण पाहतोय कोपरोली संघाची पहिला गडी बाद झाला अगदी 0 या धावसंख्येवर. गोलंदाज डोनाल्ड पोर्जी अष्टपैलू कामगिरी. इथे मात्र जबरदस्त पंच केलाय, रोहित शर्माची आठवण करून दिली या फटक्यानं. हा चेंडू मात्र जाईल, पंचांचा इशारा येणं बाकी. नाही चौकार आहे, चौकार आम्ही पाहिलंय. चौकार. काही डिसिजन चुकीचं होणार ना, आमचं सुद्धा लक्ष आहे. व्हॉलेंटियर्स सुद्धा आमचे तिथे आहेत. तर बघतोय आपण या ठिकाणी आता मात्र चेंडू तर बघतोय आपण या ठिकाणी आता मात्र जबरदस्त फटका अगदी हातभर आतमध्ये चेंडू राहिला असेल आणि मिळाला. इथे मात्र पुन्हा एकदा तशाच पद्धतीने फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. सरळ यष्ट्यांचा वेध घेतला होता, कारण समोर असलेला फलंदाज एक ताकदवान फलंदाज म्हणून ज्याची गणना केली जाते. आपण बघतोय तो चरण होता आणि ऑन द स्ट्राईक या ठिकाणी आपल्याला हितेश पाहायला मिळतोय. हितेशनं स्वतःचं आणि संघाचं खातं ओपन केलं ते चौकारानं. थोडीशी निराशा केली ती निखिल मात्रेनं, कारण आपण बघितलं होतं ज्याच्या बॅटमधून बऱ्याचशा धाबा आपल्याला पाहायला मिळत होत्या, परंतु तो निखिल बांधून तंबूत परतला. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, यावेळेस लॉंगर लॉगअपच्या मधोमध मारलेला हा फटका. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळतंय. ती शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर नजर ठेवली आणि चेंडूला फील्ड केलं. तोपर्यंत मात्र 2 धाबा स्वतःच्या संघासाठी वाचवताना या क्षेत्ररक्षकानं 2 धाबा मात्र दिल्या आणि या 2 धाबेनिशी संघाच्या खात्यामध्ये एकूणच धाबा जमा झाल्या त्या कोपरोली संघाच्या 1-6. आमचे पाहुणे या ठिकाणी प्रस्थान करत आहेत, त्यांचा आम्ही मनापासून त्यांना धन्यवाद देतोय. आज एकादशीचा दिवस आणि एकादशीच्या निमित्तानं आपण बघतोय इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त पंच पाहायला मिळतोय. एक जबरदस्त दमदार स्ट्रोक, चेंडू जातोय सीमा पार, षटकार. आयोजकांकडे जमा करायचे. तर या षटकारानं आपण बघतोय धावफलकावर धाबा अंकित झाल्या, त्या तब्बल 12 धाबा जबरदस्त जिंकण्यासाठी तब्बल धाबा जमा करायच्या आहेत. त्या 42. पहिलं षटक या ठिकाणी बघतोय आपण मिड विकेटच्या क्षेत्रात एक क्षेत्ररक्षक, दुसरा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय लॉंग ऑफच्या रिजनमध्ये, बाकी सगळेच्या सगळे क्षेत्ररक्षक 30 यार्डमध्ये. इथे मात्र जबरदस्त टोला पुन्हा एकदा या ठिकाणी बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षकाने चांगली किमया केली होती चेंडू फील्ड करण्याची, परंतु काय जबरदस्त वेगाने जाऊन चेंडू फील्ड केला तो शॉट गलीच्या क्षेत्ररक्षकानं. आणि इथे मात्र या 2 धाबा बघायला मिळतात. या दुहेरीने आपण पाहतोय धावफलकावर धाबा जमा झाल्या, त्या तब्बल 14. जिंकण्यासाठी 24 चेंडू, 42 धाबांची गरज होती, परंतु आता चेंडू शिल्लक राहिलेत ते 18 आणि गरज असेल ती 28 धाबांची. 18 चेंडू 28 धाबांची गरज. आपण बघतोय चेंडू आणि धाबा यांच्यातील अंतर जर का चेक केलं तर मात्र 10 धाबांचं अंतर या ठिकाणी पाहायला मिळतंय. 1-2 मोठे फटके या सामन्यामध्ये जवळ आणू शकतात कोपरोली संघाला, परंतु 1-2 विकेट जर का मात्र मिळवल्या तर मात्र धानचर संघ आजच्या दिवसामध्ये जो अजिंक्य राहिला होता तो आंबेगावच्या स्पर्धेमध्ये तो अजिंक्य या ठिकाणी राहू शकतो. परंतु पाहूयात, आपण नेहमी सांगत असतो की तुम्हाला यश मिळवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, झगडावं लागतं आणि ती कष्ट या मैदानावर तुम्हाला दाखवून द्यावे लागतील. पाहूयात सद्यस्थितीला आपण बघतोय एकूण धाबा जमा झाल्या त्या 14. गडी बाद झाला तो 1. निखिल मात्रे पहिला गडी बाद झाला
आणि थोडीशी निराशा नक्कीच केली, कारण आपण पाहिलं गोल्डन डकचा तो शिकार झाला, 0 धावा करून तो या ठिकाणी परतला, तंबूची वाट धरली. नवीन गोलंदाज संयोग, नवीन गोलंदाज संयोग आपण बघतोय. अगदी सावळे एंड कडून पंचांच्या उजव्या बाजूने या ठिकाणी मारा करतोय, परंतु जबरदस्त या ठिकाणी क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या क्षेत्ररक्षकासाठी खऱ्या अर्थानं टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण आपण बघतोय चेंडू जर त्या ठिकाणी निसटला तर आउटफील्ड इतकं फास्ट आहे की चेंडू सरळ सीमारेषा गाठेल, परंतु या क्षेत्ररक्षकाचं कौतुक, त्यानं मात्र या धावा अडवल्या आणि या 2 धाबेनिशी आपण बघतोय धावफलकावर धाबा अंकित झाल्या त्या तब्बल 16. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 17, गरज असेल ती 26 धाबांची. सतरा चेंडू 26 धाबा. इथे मात्र आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु गोलंदाज चतुराई गोलंदाजी दाखवत आहे, कारण आपण बघितलं होतं नकल बॉल म्हणजे थोडासा चेंडूला वेगाने टाकायचा आणि स्लो करायचा, ही कला आणली होती आपल्या भारतीय संघाचा झहीर खाननं, आणि तशाच पद्धतीने हा चेंडू टाकला या गोलंदाजानं. जबरदस्त चेंडू या ठिकाणी बघायला मिळतोय. आपण बघतोय धावफलकावर धाबा तिथेच स्थिरावलेल्या. इथे मात्र पुन्हा एकदा आडव्या बॅटनं पंच करण्याचा प्रयत्न केला होता. यू मिस साय डेफिनेटली हिट, यष्टा उद्ध्वस्त केल्या. गडी बाद झाला कोपरोली संघाचा. देवेंद्र देवेंद्रजी, महेश महाना आपल्या गावाला एक लाभलेला व्यक्तिमत्व, काय म्हणाल त्यांच्याविषयी? नक्कीच महेश महाना आपल्या उत्कर्षाचा खेळाडू पण आहेत आणि एक जबरदस्त या ठिकाणी आचारी म्हणून पण त्यांची गणना केली जाते, कारण आपण बघितलं असेल ज्यावेळेस सावळे प्रीमियर लीग झाली होती त्यावेळेस त्यांनी जबरदस्त बिर्याणी बनवली होती सर्वांना, आणि त्यांच्या हाताला चव आहे. तर बघतोय आपण या ठिकाणी पुन्हा एकदा खेळाकडे वळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा कमबॅक केले धानसर संघाने. असं वाटलं होतं सामना कदाचित सोपा होईल की काय कोपरोली संघासाठी, परंतु पुन्हा एकदा विकेट मिळून या सामन्यामध्ये अजूनही हा सामना चुरशीचा होईल अशी चिन्ह दाखवताना या गोलंदाज संयोगनं गोलंदाजी करताना आपण बघतोय विकेट मिळवली ती चरणची. यावेळेस मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय. जबरदस्त दोन क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडू गेला तो चौकार. झाल्या त्या तब्बल 20 धाबा. 20 धाबा धावफलकावर जमा झाल्यात. आता मात्र धानसर संघ विचार करायला पाहिजे. एका बाजूला कोपरोली संघ आपण बघतोय ससा आणि कासवाची गोष्ट आपल्याला नेहमीच आठवते, लहानपणापासून शिकवली जाते. ससा जिंकण्याच्या रेषेजवळ जाऊन जिंकण्याच्या जागेजवळ जाऊन थांबला होता आणि तसं चिन्ह आपल्याला या ठिकाणी बघता कामा नये, कारण आपण नेहमी म्हणतो की प्रत्येक सामना तुमच्यासाठी महत्त्वाचा असतो. प्रत्येक सामन्यामध्ये तुम्ही घेतलेली मेहनत खऱ्या अर्थानं तुम्हाला यशाची वाट सोपी करून देत असते. परंतु पाहुयात सद्यस्थितीला आपण बघतोय 20 धाबांचा पल्ला गाठला तो कोपरोली संघाने. इथे मात्र काय दमदार फटका चेंडू येतोय तो आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेनं. हा मोठा फटका षटकार. चला पाठीमागे बॉल शोधण्यासाठी जायची टीम एक. जबरदस्त संगीत वाजवलं जाते. आमचे मास्टर प्रणित माध्यम विनायक, साऊंड सर्व्हिसचे प्रोपरायटर भरत माळी, प्रफुल्ल माळी आपल्याला पाहायला मिळत आहे. जबरदस्त संगीत आणि मंडप डेकोरेटर्स या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. काय नाही समजत मला. नाही त्यांना बाहेर
आणि इथे मात्र दुसऱ्या षटकाचा खेळ संपन्न झालाय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला. चला. 2 षटकांच्या अंती धावफलकावर धाबा जमा झाल्या त्या तब्बल 26 धाबा. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती मात्र 16 धाबांची. सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर आमचे डेमाळी यांचं आगमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत स्वागत स्वागत. तर जबरदस्त संगीत या ठिकाणी आपण बघितलं होतं, ऐकलं होतं. आणि सध्याच्या घडीला आपण बघतोय एक जबरदस्त चित्रपट आपण बघितला होता, अजय देवगणचा तानाजी. त्यानंतर अशाच पद्धतीचा चित्रपट सध्या चित्रपटगृहामध्ये पाहायला मिळतो. पावनखिंड बाजी प्रभूंच्या जीवनावर आधारित तो चित्रपट पाहायला मिळतो. सगळ्यांना विनंती असेल की नक्कीच तुम्ही चित्रपट बघा, कारण जबरदस्त चित्रपट पावनखिंड या ठिकाणी पाहायला मिळतो. तर या ठिकाणी या मैदानावर एक आपण बघतोय जबरदस्त रणसंग्राम पाहायला मिळतो. एका बाजूला कोपरोली संघ जो हळूहळू काय होईना परंतु विजयाच्या वाटानं आपली पावलं टाकतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय दानसर संघ जो विजयाची वाट थोडीशी कठीण करून ठेवतोय कोपरोली संघाची. नवीन गोलंदाज बारक्या, शेवटचे 12 चेंडू आणि 16 धाबांची गरज. आपण बघतोय 41 धाबा जमा केल्या होत्या. दानसर संघाने 42 धाबांचं टार्गेट या ठिकाणी ठेवलं होतं. आणि अशा परिस्थितीत आपण पाहतोय सुरुवात या ठिकाणी दमदार केली होती. पहिल्या षटकामध्ये धाबा आल्या होत्या 14. गोलंदाज होता डोनाल्ड पोर्जी. त्यानंतर दुसरा षटक फेकलं संयोगनं, धाबा खर्ची केल्या 12. इथे मात्र बारक्यानं पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली आहे. पायचीच्या स्वरूपानं परतावा लागेल या फलंदाजाला. जबरदस्त संगीत छत्रपती शिवरायांना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण मानाचा मुजरा देऊयात, कारण आपण बघतो आज आपल्याला पाहायला मिळतंय लाभाले आम्हास भाग्य बोलतो आम्ही. आणि मराठी भाषा, आज मराठी भाषेचा दिन सगळ्या ठिकाणी आपण साजरा केला. पहिल्या चेंडूवर काय जबरदस्त चेंडू फेकला गोलंदाज बारक्यानं आणि पहिल्या चेंडूवर यश हाती लावून दिला आपल्या संघासाठी. दानसर संघ कमबॅक करतोय. शेवटची 11 चेंडू शिल्लक, 16 धाबांची गरज. जिंकण्यासाठी तब्बल गरज होती 42 धाबांची. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक घरबसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतोय. दानसर संघाचे पाठीराखे असतील, कोपरोली संघाचे पाठीराखे असतील, सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतोय, कारण मैदानावर एक जबरदस्त चुरशीचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. एका बाजूला दानसर संघ, दुसऱ्या बाजूला कोपरोली संघ गोलंदाजी करतोय तो बारक्या, परंतु फलंदाजीसाठी आपण बघतोय बंटी ऑन द स्ट्राईक. नॉन स्ट्राईक एंडला प्रितेश. नवीन फलंदाज बंटी आपण बघतोय या ठिकाणी ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. बाद झालेला फलंदाज हितेश. इथे मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला कमबॅक. शेवटचे 10 चेंडू शिल्लक, 16 धाबांची गरज. कोणता संघ या ठिकाणी पुढच्या फेरीमध्ये आपलं स्थान पक्क करेल, कारण असे शिवरायांची एक शिकवण आहे, राज्य छोटं का असेना परंतु ते स्वतःचं अस्तित्व निर्माण करणारं असावं. आणि इथे मात्र कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व निर्माण करेल त्याकडे सर्व प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलंय. शेवटचे 10 चेंडू शिल्लक, गरज असेल ती 16 धाबांची. इथे मात्र पुन्हा एकदा तशाच पद्धतीने ऍक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. इथे मात्र सांगू इच्छितो की या ठिकाणी पाठीराखे पण म्हणत असतील की सराव नाहीये, इथं मात्र प्रत्यक्ष परीक्षा आहे. इथे प्रत्येक चेंडू तुम्हाला या ठिकाणी जपून तोलून मापूनच खेळावा लागेल, कारण आपण बघतोय निर्धाव चेंडूची सांगता. इथे मात्र पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक केला या गोलंदाज बारक्यानं. काय चूक करतोय फलंदाज बंटी. असं म्हणतात की वातावरणात मिळणारा ऑक्सिजन भलेही तुम्हाला फुकट मिळत असेल, परंतु हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तोच ऑक्सिजन विकत घ्यावा लागतो. तशाच पद्धतीने मित्रांनो क्रिकेटचा खेळ आहे. तुम्ही सोडलेला एक एक धाबा, तुम्ही सोडलेला एक एक चेंडू या ठिकाणी तुमच्या पुढचं क्षेत्र, या ठिकाणी तुमचं पुढची वाट थोडीशी कठीण करत असते. परंतु पाहूयात या ठिकाणी आपण बघतोय शेवटचे चेंडू शिल्लक असतील ते 8 आणि गरज असेल 16 धाबांची.
शेवटचे चेंडू 8, 16 धाबांची गरज. 4 चेंडू बारक्यानं काय भन्नाट वेगानं फेकलं. मिश्रित गोलंदाजी या ठिकाणी बारक्याची पाहायला मिळते. इथे मात्र मोठा फटका बघायला मिळेल का? चेंडूनं चूक केली या क्षेत्ररक्षकानं. चेंडूला फील्ड करायचं होतं परंतु चेंडू गेला सीमा पार. चौकार. अंतर कमी झालंय, प्रेशर कमी झालंय ते बंटीच्या वरचं. 4 चेंडू निर्धाव खेळला होता बंटी परंतु या चेंडूच्या स्ट्रोकनं शेवटचे 7 चेंडू आणि 12 धावांची गरज. 7-12 बघायला मिळतोय आणि जबरदस्त चेंडू. पंचांचा इशारा मिळतोय, निर्माळा मिळतोय. तिसरं षटक संपन्न झाल्याचा. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत बारक्यासाठी. काय जबरदस्त गोलंदाजी टाकली या गोलंदाजानं. कारण अवघ्या आपण बघितलं असेल 12 चेंडू 16 धावांची गरज होती आणि अशा क्षणी आपण बघितलं बारक्या धावून आला आणि बारक्यानं मात्र फक्त 4 धावा खर्ची करून सामन्यामध्ये जिवंत ठेवलं ते धानसर संघाला. अशा परिस्थितीत बघतोय आपण शेवटचे 6 चेंडू आणि गरज असेल ती 12 धावांची. सहा चेंडू 12 धावांची गरज. या ठिकाणी मात्र ती मीटिंग घेतली जाते. कारण का घेतली जाऊ नये? कारण आपण नेहमी म्हणतो की जुगारामध्ये ज्यावेळेस आपण खेळतो आपल्या जवळचा हुकमाचा एक्का योग्य त्या वेळी जर का वापरला नाही तो हुकमाचा एक्का देखील वाया जातो. तशाच पद्धतीने क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. इथे गरज आहे एका चांगल्या गोलंदाजाची. संगनायक कोणाच्या खांद्यावर जबाबदारी टाकतोय त्याची आपल्याला या ठिकाणी खरं तर प्रेक्षकांना बघायचं आहे. बघूया गोलंदाज वापरण्यात येतोय तुषारच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलाय. तर तुषारच्या हातामध्ये चेंडू देण्यात आला आपण बघतोय. शेवटचे 6 चेंडू. आता मात्र ऑन द स्ट्राईक पाहायला मिळेल तो प्रितेश. ज्या प्रितेशने आपण बघितलं होतं एक चौकार एक षटकार लगावला होता तो प्रितेश ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. शेवटचे 6 चेंडू 12 धावांची गरज. पहिला चेंडू कार्पेट पद्धतीने खेळलाय. जबरदस्त क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बघायला मिळतंय. दुसऱ्या धाबेसाठीचा संघर्ष तोही पूर्ण या 2 धाबेनिशी आपण बघतोय. चांगला प्रयत्न केला त्या क्षेत्ररक्षकाने. कारण आपण बघितलं असेल पाच चेंडू आणि 10 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवर 200चा स्ट्राईक रेट ठेवायचं या ठिकाणी या फलंदाजांना. बघूयात शेवटचे 5 चेंडू आणि 10 धावांची गरज. 5 चेंडू 10 धाबांची गरज. आडव्या बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता क्रॉस लाईन मारण्याचा परंतु निर्धाव चेंडूची सांगता. इथे मात्र शेवटचे 4 चेंडू शिल्लक आणि गरज असेल ती 10 धाबांची. एक मोठा फटका या सामन्यामध्ये परत आणू शकतो. एक मोठी विकेट या सामन्यामध्ये परत आणू शकतो धानसर संघाला. बघूया कोपरोली की धानसर की कोपरोली कोणता संघ या ठिकाणी पुढच्या सामन्यामध्ये आगेकूच करेल. आमचे अर्जुन ठाकूर यांच्या ठिकाणी आगमन झाले त्यांचे आम्ही स्वागत करतोय. बघतोय आपण या ठिकाणी मंचावर उपस्थित होतात प्रोफेसर अर्जुन ठाकूर. इथे मात्र चांगला फटका. दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जाईल का? आणि दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न पूर्ण केला जातोय. फेक थोडीशी उशिरा केली जातीये आणि अशा परिस्थितीत मात्र या 2 धाब्यानिशी आपण बघतोय शेवटचे 3 चेंडू 8 धावांची गरज. शेवटचे 3 चेंडू 8 धावांची गरज आपण बघतोय. प्रितेश आणि बंटी ही जोडी खेळपट्टीवर खेळते कोपरोली संघाची. कोपरोली की धानसर की कोपरोली कोणता संघ या स्पर्धेमध्ये आपण बघतोय या पहिल्या सामन्यामध्ये जीत हासिल करेल. गोलंदाज आपण बघतो या ठिकाणी तुषारच्या हातामध्ये सगळं भवितव्य असेल ते धानसर संघाचं. नाणेफेकीचा कौल जिंकला होता तो कोपरोली संघाने परंतु बघूया कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम. परंतु इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून. दमदार स्ट्रोक षटकार.
हॅलो 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 शेवटचे 2 चेंडू शिल्लक आणि गरज असेल 2 धावांची. धन्यवाद डीजे मास्टर. आपण बघतोय कंपल्सरी चेसिंग असणारे मित्रांनो 2 धावा या तुम्हाला पूर्ण कराव्याच लागतील जर का हा सामना तुम्हाला जिंकायचा असेल, आणि 2 धावा मी म्हणेन की वाचवाव्या लागतील जर का हा सामना जिंकायचा असेल. तो कोपरोली संघाविरुद्ध दानसर संघाला. बघूया शेवटचे 2 चेंडू शिल्लक, गरज असेल ती 2 धावांची. गोलंदाज तुषारनं मात्र 4 चेंडू सुरेख फेकले होते, परंतु 4थ्या चेंडूवर मात्र खराब गोलंदाजी केली, खराब खेळ त्यानं दाखवला. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू टाकला आणि त्याला सरळ फेकून दिला. दिशा दाखवली ती एक्स्ट्रा कव्हरची. बघूयात शेवटचे 2 चेंडू शिल्लक, गरज असेल ती 2 धावांची. 2 चेंडू शिल्लक, 2 धावांची गरज. हा सामना संपल्या लगेचच ऍक्शन घ्यायची आहे पुढच्या संघानं. इथे मात्र मोठा फटका हवेमध्ये गेलाय. चेंडू येतोय सरळ सीमारेषे पलीकडे. हा येतोय मोठा फटका, षटकार. आणि हा सामना जिंकला तो दानसर संघाविरुद्ध कोपरोली संघानं. बॉल द्या. चला उत्कर्ष सावळे संघाने लगेच नक्कीच नितीन दादा, आपण क्षेत्ररक्षण पाहूया 2 लावून मिनिटं. घ्यायचं आहे. दानसर संघानं आज दिवसभर चांगला खेळ केला आणि या मैदानावर त्यांचा चांगला खेळ झाला, परंतु 3ऱ्या षटकामध्ये कमी धावा त्यांच्या आल्या आणि तिथेच थोडासा बॅकफुटला पोहोचला तो दानसर संघ. धन्यवाद देतो मी दानसर संघाला आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आपण या स्पर्धेमध्ये आलात, एक चांगला खेळ दाखवला त्याबद्दल धन्यवाद. दोन्ही संघांना विनंती करेन की आपण शेक हँड करून मैदानाच्या बाहेर पडायचं.